मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे पैशाच्या वादातून सोमवारी दिनांक 27 सकाळी सुमारे 10:15 भीषण चाकू हल्ल्याची घटना घडली। या हल्ल्यात दत्ता नागनाथ बागल वय 38 यांचा जागीच मृत्यू झाला, तर समाधान महादेव जाधव वय 25 गंभीर जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठल नरसू बागल यांच्या शेतातील गडी महादेव गुंड यांनी मंगेश सुरेश डोंगरे याच्याकडे पैशांची मागणी केली होती। या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला। त्याचा राग मनात धरून मंगेश डोंगरे याने आपल्या साथीदार समर्थ संजय जगताप याला सोबत घेत वडदेगाव औंढी रोडवरील कॅनॉलजवळ फिर्यादी पक्षाला गाठले। यावेळी वाद विकोपाला गेला आणि संतप्त झालेल्या डोंगरे याने दत्ता बागल यांच्यावर धारदार चाकूने छाती व पोटावर वार केले। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या समाधान जाधव यांच्यावरही हल्ला करण्यात आला। या प्रकरणी कामती पोलिसांनी विठ्ठल बागल यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून अवघ्या 24 तासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे।